झी 24 तास एक पाऊल पुढे। बाजार समितीतल्या व्यापाऱ्यांच्या बंदचा आजचा 5वा दिवस आहे। सामान्य नागरिकांना दामदुप्पट दराने भाजीपाला खरेदी करावा लागतोय। या सगळ्या परिस्थितीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी मनसेने पुण्यात स्वस्त भाजीपाला विक्री केंद्र सुरू केली आहेत। मनसेच्या या उपक्रमाचा घेतलेला हा आढावा। कमिशन कपातीच्या विरोधात बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला आहे। 5व्या दिवशीही हा बंद सुरू आहे आणि या बंदचा सर्वाधिक झळ जी पोहोचते ती सर्वसामान्य नागरिकांना पोहोचते, कारण भाजीपाल्यांचे दर जे आहेत ते गगनाला भिडलेले आहेत। या महागाईच्या काळात भाजीपाल्याचे बंदमुळे भाजीपाल्याचे दर वाढलेले आहेत। त्यातनं सामान्य नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून पुण्यामध्ये मनसेनं रास्त आणि स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू केलेलं आहे। गुरुवार पेठेतील अशाच एका केंद्रावरती आता आपण आहोत आणि आपण पाहू शकतोय ही मनसेची स्वस्त भाजीपाला घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। तुम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे पुण्यामध्ये गुरुवार पेठेत। किती दिवस तुमचं हे सुरू आहे? जोपर्यंत हा बंद हा संप जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये अशाच पद्धतीचं स्वस्त भाजी आम्ही विकणार आहोत। मनसेचा हा उपक्रम पुण्यात अजूनही इतर ठिकाणी देखील सुरू होणार आहे आणि फिरती भाजीपाला विक्री केंद्र मनसे पुण्यामध्ये सुरू करणार आहे आणि हा उपक्रम त्यांचा जोपर्यंत बाजार समितीचा व्यापाऱ्यांचा बंद सुरू आहे तोपर्यंत सुरू राहणार आहे आणि यातून नागरिकांना पूर्ण नाही तर काही थोडासा दिलासा नक्कीच मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरचा, नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।